आसाममधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहत आहे आणि त्याच्यानंतर आता पुदुच्चेरीकडे वळूयात। पुदुच्चेरीमध्ये जर आपण पाहिलं तर एआयएनआरसी आणि भाजप यांची युती 22 जागांवर सध्या ते दोन्ही पक्ष आघाडीवर असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि काँग्रेस आघाडी 6 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। केंद्रशासित प्रदेश 30 जागा आहेत पुदुच्चेरीच्या। कलानुसार तामिळनाडूमध्ये सत्ताधारी स्टॅलिन यांचं सरकार जाणार का? केरळमध्ये डावे जाणार आणि काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत। पुदुच्चेरीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर जो आहे तो होऊ शकतो, सध्याचे कल तरी हेच सांगतायत। आणि पश्चिम बंगालमध्ये ममतांचं सरकार जाणार आणि भाजपचं येणार, या दिशेने आता कल जे आहेत ते पाहायला मिळतात। 5 राज्यांच्या या निवडणुकांमध्ये 4ही राज्यांमध्ये तसं पाहिलं तर भाजपनं मोठी कामगिरी केलेली आहे। त्यामध्ये आसाम आणि पुदुच्चेरी तर भाजपकडे होतच आणि ते राखतायत असंही दिसलं। मात्र पश्चिम बंगालमध्ये भाजपनं मुसंडी मारली। आणखी एक राज्य भाजप आपल्या खिशात टाकणार का? त्याचबरोबर तामिळनाडूमध्ये सुद्धा भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे। म्हणजे दक्षिणेकडे तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये भाजप आपली खातं त्या ठिकाणी उघडणार असं चित्र आहे। केरळमध्ये डावे जाणार का? काँग्रेसला स्पष्ट बहुमत या ठिकाणी मिळत असल्याचं सध्याचे कल जे आहेत ते सांगतायत। पुदुच्चेरीमधले जर आपण चित्र पाहिलं पुन्हा एकदा वळूयात पश्चिम बंगालमध्ये भाजप 145 जागांवर आघाडीवर, तृणमूल काँग्रेस 120 जागांवर आघाडीवर, काँग्रेस 6 जागांवर आघाडीवर आहे आणि डावे 3 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप बहुमतापासून फक्त 3 जागा दूर आहे। तामिळनाडूमध्ये आपण पाहूयात, कारण तामिळनाडूकडे कोणी अपेक्षा केली नव्हती इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी टीव्हीकेच्या जागा येताना दिसत आहेत। डीएमके 54, एआयडीएमके 70 आणि टीव्हीके 102 जागांवर आघाडीवर आहे। तामिळनाडूमध्ये एक वेगळं चित्र दिसेल। राजकारणामध्ये मोठा एक ट्विस्ट इथे आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे केरळमध्ये यूडीएफ जी आहे ती 89 जागांवर आघाडीवर आहे, एलडीएफ 47 जागांवर आघाडीवर आहे आणि एनडीए जी आहे ती 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। केरळमध्ये डाव्यांची सत्ता जातीय का? एकमेव असं राज्य ज्याच्यामध्ये डावे आतापर्यंत सत्तेमध्ये होते, मात्र त्यांची सत्ता जातीय का हे कल तरी सांगतात। आसाममध्ये भाजप 93 आणि काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे, इतरांना 1 जागा मिळताना दिसते। आसाममध्ये काँग्रेसच्या जागा 20 न कमी झालेल्या पाहायला मिळत आहे। इकडे कलानुसार तामिळनाडूमध्ये सत्ताधारी स्टॅलिन यांना झटका बसलेला आहे आणि टीव्हीके ही आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। डीएमके आणि एआयडीएमके यांच्यामध्ये देखील मोठा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय। कलानुसार पुदुच्चेरीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, ते आपली सत्ता त्या ठिकाणी राखतायत। या कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होत आहे। यामध्ये आहे पश्चिम बंगाल आहे, त्यानंतर तामिळनाडू आहे। कलानुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचं सरकार जाणार आणि भाजपचं सरकार येणार असे हे अंदाजित आकडे या ठिकाणी सांगतायत। केरळमध्ये डाव्यांचं सरकार जाणार आणि काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे। पुदुच्चेरीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र कलानुसार सध्या पाहायला मिळतंय। कलानुसार 4 राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय आणि पश्चिम बंगाल ज्या ठिकाणी आतापर्यंत भाजप एकदाही सत्तेमध्ये आलेली नाही, भाजप या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ शकते असे कलच जे आहे ते सध्या तरी सांगतायत। बहुमतापासून भाजप फक्त 3 जागा दूर, भाजप 145 जागांवर आघाडीवर आहे आणि तृणमूल काँग्रेस 120 जागांवर आघाडीवर। बिहारमध्ये भाजप